फोडाफोडीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले। शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंबद्दल धक्कादायक दावा केला। अंबादास दानवे लवकरच आमच्या पक्षात आलेले बघायला मिळतील असं सामंत यांनी भाकीत वर्तवलं। त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। यावरून खुद्द अंबादास दानवेंनीच पलटवार केला। सामंतच भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रतिदावा दानवेंनी केला। शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवते, दानवे साहेब म्हणाले। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। पुढे दिवसात आमच्यासोबत असतील। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? माझं उदय सामंतच भाजपमध्ये जाण्याची अफवा आहे सतत। उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपमध्ये जॉईन होणारच्या पहिल्या दिवशीपासून गोष्टी केल्या जातात। नवे त्या सत्यता त्याच्यामध्ये काही जण म्हणतात। उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला, तर भारतीय जनता पार्टीनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती। किसान मोर्चाच्या भगव्या वादळानं मुंबईच्या दिशेनं कूच केले। या वादळाला रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली। किसान मोर्चा